नमस्कार मित्रांनो, डॉक्टर MPSC या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओतून मला कुठली अफवा किंवा तुम्हाला डिमोटिवेट करायचं माझा काही हेतू नाही आहे. पण जे आता काही चाललेलं आहे त्याच न्यूज तुमच्यासमोर आहेत. तर मी ह्या न्यूजच्या अंदाजेच एक सांगत आहे. तर खूप सारे मुलं जे कंबाईनची किंवा ग्रुप बी ग्रुप सीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी थोडीशी बॅड न्यूज असू शकते किंवा गुड न्यूज पण असू शकते. आणि आता एक्झाम पुढे जायचं थोडंसं चालू आहे. तर मी बॅड न्यूज कशासाठी, कारण जे मुलं आता पूर्ण तयारीत आहेत वगैरे त्यांच्यासाठी थोडंसं हे कन्फ्युजिंग स्टेटमध्ये राहू शकतात ते, की पुढे जाणार की नाही जाणार, जसं आपली राज्यसेवेची झाली होती. आणि गुड न्यूज ज्याच्यासाठी आहे, ज्यांची वयोमर्यादा ऑलमोस्ट एंडला झाली होती, म्हणजे त्यांचं आता पूर्ण एज लिमिट संपत आलेली होती, त्यांच्यासाठी चांगली न्यूज आहे की वयोमर्यादा वाढण्याचे चान्सेस आहेत कंबाईनसाठी. कारण तुम्ही इथे न्यूज बघू शकता. आता इथे सदाभाऊ खोत आहेत, त्यांनी एक ट्विट केलं होतं की ग्रुप बीच्या PSIसाठी ज्या जागा आहेत त्याच्यासाठी 10 महिने आधीच जसं की आपला जाहिरात आली 2024मध्ये गरजेची होती, परंतु आली कधी आपली, तर तुम्ही बघू शकता इथे जाहिरात कधी आली आणि यायला कधी पाहिजे होती. तर 10 महिन्याचा उशीर झाला, त्यामुळे एज लिमिटमध्ये खूप जरा बसत नाही आहेत. तर त्यासाठी वयोमर्यादा 2 वर्ष वाढून द्यायची अशी मागणी चालवली आहे. मग ही मागणी आता जे समन्वय समिती आहे, MPSC समन्वय समिती, त्यांनी राज्य शासनाकडे मांडलेली आहे. राज्य शासनाला त्याला अनुकूलता दाखवलेली आहे. अजून काही कन्फर्म नाही आहे, पण अनुकूलता दाखवल्यामुळे आपण एक म्हणू शकतो की काही चान्सेस आहेत पोस्टपोन होण्याचे आणि काही चान्सेस नाही पण आहेत. कारण आता एकदमच जवळ आलेली एक्झाम आहे. किती आज तारीख आहे आपली 16-17 तारीख आहे आज, आणि आता येणारी 5 तारखेला आपली एक्झाम आहे, बरोबर. 10-20 दिवसात आयोग पोस्टपोन करू पण शकतं, नाही पण, कारण राज्यसेवेला तसं केले त्यांनी एका आठवड्याच्यात पोस्टपोनसुद्धा केलेली आहे. मग आता त्यांचं असं म्हणणं आहे की आता जर वयोमर्यादा वाढवली तर तिन्ही पदासाठी ASI STI आणि ASO STI आणि PSI या तिन्हीच पदासाठी नवीन अर्ज करण्यासाठी एक लिंक ओपन करावं लागेल, नवीन अर्ज भरती करून घ्यावं लागतील. मग नंतर मग हॉल तिकीट येणार, मग ती प्रोसेस होईल. ॲटलिस्ट 1 ते 2 महिना पोस्टपोन होऊ शकते. जर झाली तर 1 ते 2 महिना करावंच लागेल त्यांना, कारण ते लिंक ओपन करणं, फॉर्म फिलिंग करणं, मग हॉल तिकीट रिलीज करणं, मग सेंटर वगैरे सगळ्या गोष्टी येतील. मग आता ग्रुप सीची पण परीक्षा लगेच फेब्रुवारीमध्ये आहेत. मग तसं कसं करता येईल? मग ते ग्रुप बीची वयोमर्यादा वाढून देतील, मग ग्रुप सीला तसंच ठेवतील, असं नाही आहे ना. आता इथे पण तुम्ही न्यूज वाचू शकता. अशा न्यूज जे आहेत पुढारी वगैरे चांगल्या पुण्यनगरी वगैरे न्यूजपेपरमधूनच घेतलेल्या आहेत. आणि ह्या न्यूज ऑथेंटिकेट न्यूज आहेत. तुम्ही जर पेपर वाचत असाल, असणारच, तुम्ही MPSCचे विद्यार्थी आहात, मग तुम्हाला ह्या न्यूज भेटलेच असतील. तर त्यामुळे डायरेक्शनलेस होऊ नका. तुम्हाला अभ्यास चालूच ठेवावा लागेल, जसं की राज्यसेवेला झालं आहे. कट ऑफ जो लागणार आहे तोच लागणार आहे. काही मुलं अभ्यास, आता जे टॉपवरती असणार त्यांचं सिलेक्शन होणार, ते काही अभ्यास करायचं थांबवणार नाही आहेत. तुम्ही पण थांबवू नका, अभ्यास चालूच ठेवा. पोस्टपोन होऊ नको हो, पण तुम्हाला अभ्यास चालू ठेवावाच लागेल. त्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आता तुम्ही डिसमूड होऊ नका, म्हणजे पूर्ण तुमचं मोटिवेशन नका घालू आणि प्रिपरेशन चालू ठेवा. ॲटलिस्ट थोडं, म्हणजे बोलू शकतो आपण की थोडं तुम्हाला कन्फ्युजन स्टेट राहील की होणार आहे नाही होणार आहे, बट ठीक आहे. तुम्ही आता तुमचे मॉक टेस्ट वगैरे सॉल्व करतच राहा. मॉक टेस्टच द्या आता मी म्हणतो आहे, कारण आता नवीन वाचण्याचा टाईम घालू नका. जर एक्झाम पोस्टपोन झाली तर तुमचे जे डिफिकल्ट टॉपिक तुम्हाला जे वाटतात, तुम्ही जे सोडलेले टॉपिक आहेत ते वाचण्याला ट्राय करा, कारण 2-3 महिने एक्स्ट्रा भेटणारच आहेत तुम्हाला त्यामध्ये. मग तुम्ही ते वाचू शकता त्यावेळेत. किंवा आता जर एक्झाम पोस्टपोन नाही झाली, म्हणजे जर नाही होणार आहे 5 तारखेला जर एक्झाम होणार आहे, तर तुम्ही आता कंप्लीट मॉक टेस्टवरती भर द्या. मॉक टेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि कंबाईनमध्ये तुम्हाला 60 मिनिटमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे. राज्यसेवेसारखा हा पॅटर्न नाही आहे, टाईमचा पॅटर्न आहे सगळा. तुम्हाला क्वेश्चन वाचायचा, आन्सर करायचं, 32 सेकंड्स भेटतात तुम्हाला एका क्वेश्चनसाठी. म्हणून मॉक टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. मॉक टेस्ट आणि PYQ एवढ्यावरती भर द्या. तर मी जास्त मोठा व्हिडिओ बनत नाही, हा कॉन्ट्रोवर्शियल वगैरे टॉपिक, त्याच्यामुळे मला नाही वाटत. तर इथेच मी हा माझा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.